मराठे मॅडम आणि या ठिकाणी ज्या बालकांवर संस्कार घडवले जातात त्यांचे आईवडील या सर्वांचं मी मनपूर्वक आपल्याला आजच्या या ठिकाणी सर्वप्रथम माझा समाजाचा अभिमान मी आमच्या या समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द आपल्यासमोर सांगतो. मित्रो, आजच्या या अनुभूती की ज्यावेळेस अशोकभाईंनी माझ्यासमोर एक कल्पना साकार केली आणि मला वाटत नव्हतं की कल्पना साकार जी मोठ्या आकारात निर्माण होईल ती खरंच अशोकभाई आणि मॅडम श्री सोनवणे मॅडम यांनी ही कल्पना साकार केलेली आहे आणि तिला चांगल्या प्रकारे आकार देण्याचं काम केलेलं आहे. आता या बालवयामध्ये एक सुप्त गुणांना वाव देण्याचं अनुभूतीचं एक फार मोठं प्रथम त्यांनी हे ठेवलेलं आहे उद्दिष्ट की प्रत्येक मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणं हा प्रथम उद्दिष्ट या अनुभूतीचं आहे असं मला आठवतं. आमच्या त्या काळामध्ये की अनेक 1900 यावेळेस 64-65 मध्ये आम्ही ज्यावेळेस प्रथम या मराठी शाळेत पाय ठेवला त्यावेळेस असा अनुभव नव्हता. त्यावेळेस फक्त पाटी आणि पेन्सिल या दोनच गोष्टीला आम्हाला आम्हाला शिकवलं गेलं. परंतु आज या अनुभूतीचा संपूर्ण जो स्टाफ आहे या कोणत्या खाणीमधून या सुप्त गुणांना चांगले चांगले हिरे त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि असेच हिरे निर्माण करण्याचं कार्य त्यांना परमेश्वरानं देव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. अनेक गोष्टी या आपल्याला शिकण्यालायक आहेत की अनेक अशोकबाईंनी ज्या ज्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत तिथे एक समाजाला अभिमानास्पद आहे. मी त्यांना पुनश्य अशा शुभेच्छा देईल की असे अनेक उपक्रम त्यांनी राबवावं की त्यावेळेस अशा गोष्टी नव्हत्या. या सगळ्या मला असं वाटतं की या पूर्ण स्टॉपने मानसशास्त्राचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. त्या मानसशास्त्रातूनच त्यांनी प्रत्येक गोष्ट अशी काही निवडून घेतलेली आहेत की प्रत्येक बॅकग्राऊंड आणि सराउंडिंग म्हणजे सवयी परिसराचे अध्ययन आणि वातावरणाचं अध्ययन या दोनाचं संमिश्र मिलन मी इथं पाहायला मला मिळालेलं आहे. अशाच कल्पना अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी या अनुभूती या संस्थेतून त्यांना मिळावं आणि अशाच गोष्टी या लहान बालकपणावर त्यांनी बिंबवल्यात. कारण लहान बाळ हे अनुकरण प्रिय असतं. प्रत्येक गोष्टी त्याच्यावर बिंबवल्यात गेल्यात ना ते लवकर छायाचित्रासारखं उमटलं जात आहे. म्हणून त्या गोष्टी लहानपणापासून जर मिळाल्या चांगले संस्कार मिळाले तरच आपण हा चांगल्या त्यांच्या गुणांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि प्रत्येक गोष्टीला आपण त्या आता दाखवलं की अशा कोणत्याच गोष्टी बाकी ठेवल्या नाहीत की आता त्यावेळेस आमचं शिक्षण नव्हतं परंतु आताच्या मुलांना राजकीय म्हणा शेतीविषयी म्हणा त्याचा अनेक अनुभव या शाळेतून त्यांना दिले जात आहेत. असेच शुभेच्छा मी असं व्यक्त करतो आणि या शाळेला एक माझ्यासमोर ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यानंतर जे रूपात वळ आहेत याच्यापेक्षाही एक कळी असेल ते मधुबन बनल्याशिवाय राहणार नाही अशी मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो.